तू कर्म असं कर, तुझ्या कर्माचं पुष्प असं साजरं गोजरं कर. हं. ते ताजं असलं पाहिजे. त्या फुलाला कुणाचा शिवेशाप नसला पाहिजे. त्या कर्माचा सुगंध त्यात असला पाहिजे. ग्रेट. आम्हा असं पुष्प तया सर्वात्मतीश्वरा. स्वकर्म तू स्वकर्माचं फुल, स्वकर्म कुसुमांची विरा. पूजा केली होया पारातोषाने, तेनच तू पूजा कर. ज्ञानेश्वरी वाचून जर तुम्हाला सुख प्राप्त होत असेल, कशाला दुसऱ्या ग्रंथाच्या भानगडीत पडताय. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ही गीता एकीकडे ठेवा आणि ज्ञानेश्वरी एकीकडे ठेवा. तुम्ही गीता वाचा आणि ज्ञानेश्वरी वाचा. तुम्ही म्हणणार गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिलं नाही, ज्ञानेश्वरीवर गीते लिहिले. विठ्ठल हा खरं तर कर्नाटकातला, आपण म्हणतो ही कानडा राजा पंढरीचा. नाही, ही कसं आहे माहिती आहे का, ॲक्च्युली तो कर्नाटकचा नाही, तो आहे महाराष्ट्राचा. आपण म्हणतो कानडा विठ्ठलू कर्नाटकू देणे मजला गेला विदे. महाराष्ट्रातून ती मूर्ती कर्नाटकाला गेली आणि कर्नाटकातून पुन्हा महाराष्ट्रात आली. खूप काळापूर्वी काही विशिष्ट जातींना मंदिरात प्रवेश नव्हता. तुकाराम महाराज आपल्याला ते बाहेर कीर्तन करताना दिसतात. तू ह्या दृष्टीकडे कसं बघतो? एखादा व्यक्ती जेव्हा वारकरी होतो तेव्हा त्याला पहिलं काय सोडावं लागत असेल तर किती जाती व्यक्ती पडे बिंदुले जीवा भावी होती न जमिनले जैसे लवण कवन घातले सागरावर. महाराजांची आवडती बरं का. कीर्तन सुरू असताना देव मंदिरात नसतो. देव कुठं असतं तर वाळवंटात असतो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. तो नाचता नाचता इतका बेभान झाला, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, त्याचं धोतर सुटलं. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा. आम्ही बिझनेस आणि जवळजवळ जीवनातील सर्वच क्षेत्रातील छान माहिती तुमच्यासाठी घेऊन येत राहू. पुढं जाण्याआधी मला आमच्या प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचं आहे. द स्कूल ऑफ क्लॅरिटी इज अ प्रोजेक्ट बाय द असेंडा कन्सल्टिंग. असेंडा कन्सल्टिंग काय आहे तर बिझनेस रिलेटेड सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी एक फर्म आहे, जी की 3 की एरियाजमध्ये काम करते. पहिलं कन्स्ट्रक्शन कॉस्ट कंट्रोल आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट. दुसरं ब्रँड डेव्हलपमेंट आणि बिझनेस कन्सल्टन्सी. तिसरं वेबसाईट्स आणि डिजिटल सोल्युशन. या 3 की एरियाजमध्ये काम करते. हिज असेंडा कन्सल्टिंग द स्कूल ऑफ क्लॅरिटीच्या माध्यमातून बिझनेस आणि जवळजवळ जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये अवेअरनेस आणि अंडरस्टँडिंग निर्माण करण्याचा प्रयत्न करते. हे आमचं काम त्याच दिशेने केलेला एक प्रयत्न आहे, जिथं विचार, अनुभव आणि मार्गदर्शन याद्वारे आम्ही लोकांपर्यंत उपयोगी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ग्रेट. ॲक्च्युली पहिलाच प्रश्न, कसं वाटतंय तुला? आय थिंक मी 2-2.5-3 वर्षांनंतर भेटतोय. हो, जवळपास बरोबर. 2 वर्षानंतर तरी सहज. हो ना. हो. ग्रेट. सो कसं वाटतंय? आता भेटल्यामुळं जवळपास एस-बी-पीचा हा मागचा 2-2.5 वर्षांचा गॅप आणि त्याच्या आधीचं 2-2.5 वर्षांचं काम. आणि खरं सांगू, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असे टर्निंग पॉईंट असतात, काहीतरी अनपेक्षित अशा घटना, अनपेक्षित नाही, अशा छान छान घटना घडतात की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यावर त्या इम्पॅक्ट करतात. आणि आमच्या वैयक्तिक म्हणजे आम्ही जेव्हा 12वी झाल्यानंतर एस-बी-पीत आलो आणि आमच्यासोबत जे काही सहकारी होते त्यांच्या सगळ्यांच्या आयुष्यात कुणाला जरी विचारले, जे आता एस-बी-पीचं सक्रिय असतील किंवा नसतील, त्या सगळ्यांच्या आयुष्यात, पुढच्या आयुष्यात किंवा इथपर्यंतच्या आयुष्यात एस-बी-पीचा, समर्थ भारत परिवाराचा अतिशय महत्त्वाचा असा वाटा आहे. आणि त्यामुळं ते जुने दिवस आणि पुन्हा हा मधला बराचसा गॅप आणि आजचा दिवस एकंदर भारी वाटते. ग्रेट. आणि त्या दरम्यान अर्थातच मला माहिती होतं की तुझा संत साहित्याचा अभ्यास सुरू आहे आणि हेही तुझी चिन्ह दिसत होती की तू आता वारकरी संप्रदायात प्रोफेशनली जाणार आणि कीर्तनकार होणार. इव्हन त्यावेळीही तुझं सुरू होतं, नुकतंच सुरू झालेलं हो होतं. हो हो. एक आपण आणि लाईव्हही केलेलं. इवन पहिलं प्रवचन केलं ते एस-बी-पीच्या या निमित्तानंच केलं की करेक्ट. एफबी लाईव्ह. हा एफ-बी लाईव्ह केलं. आणि Yes. रविवार होता काहीतरी, नाही का, ते आपले ऑनलाईन हा. लेक्चर चालू होते. बरोबर. हो, हो, हो. So ते ऑगस्ट महिना होता काहीतरी. येस, ॲब्सोल्युटली. सो हो. त्यानिमित्तानं ते पहिलं हो हो प्रवचन हो, तिथंच झालं. पहिलं. खूपच आय एम डिलाइटेड बाय नोईंग दिस ॲक्च्युली. ग्रेट. सो अर्थात खूप छान वाटतंय खरं तर
की कीर्तनकार म्हणून तुला तर नावारूपाला आलायस. लोकमत सारख्या पेपरमध्ये तुझे लेख, लोकमत पुढारी बरोबर, हो हो. ह्या पेपरमध्ये लेख छापून येत आहेत वारकरी संप्रदायावरती. तुझा छान अभ्यास सुरू आहे आणि प्रवचनं वगैरे गोष्टी छानपैकी सुरू आहेत. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू एक्झॅक्टली की तू छान सुरू आहे. सो सुरुवात इथूनच की वारकरी संप्रदाय काय आहे नेमकं आणि तू इकडे कसं अट्रॅक्ट झालास. एकंदर महाराष्ट्राचा विचार केला की एखाद्या राष्ट्रावर एखाद्या पंथाचा, एखाद्या धर्माचा किती स्ट्रॉंगली प्रभाव असू शकतो. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत त्याचं उदाहरण म्हणजे वारकरी धर्म, वारकरी संप्रदाय. महाराष्ट्रातला कुठलाही माणूस घ्या, कुठलाही व्यक्ती घ्या, तो महाराष्ट्रातला पूर्वांपार रहिवासी असो किंवा नसो, त्याच्या संपूर्ण लोकजीवनावर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा झालेला असेल तर तो वारकरी विचारांचा झालेला असतो. आणि महाराष्ट्राचा कुठलाही अँगल घ्या, महाराष्ट्राची भाषा घ्या, महाराष्ट्राचा व्यवहार घ्या, महाराष्ट्राचा पेहराव घ्या, महाराष्ट्राचं अन्न पाणी जे काही घ्या, त्यावर संपूर्णपणे पगडा हा वारकरी विचारांचा आहे. आणि त्यामुळे वारकरी संप्रदाय हा दुसरा तिसरा काय नाही. वारकरी संप्रदाय हे वैदिक धर्माचं, भागवत धर्माचं हे अत्यंत प्रगत आणि सुंदर असं स्वरूप आहे. आणि त्याची व्याख्या जर करायची झाली, वारकरी संप्रदाय हा विठ्ठलाला परमदैवत मानणारा, ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत आणि संतांच्या वन्मयांना धर्मग्रंथ मानणारा, वारी, भजन, कीर्तन यांना उपासना मानणारा असा वारकरी धर्म आहे. आणि कालाच्या रूपानं सांगायचं म्हटलं, कालानुरूपानं, तर वारकरी संप्रदाय हा अनादी आहे. की आपल्याला असं वाटतं की ज्ञानदेव रचिला पाया म्हणून आपल्याला असं वाटतं की मौलींनी त्याची स्थापना वगैरे केली. तर तसं काही नाही. मौलींचे वडील वारी करत होते, माऊलींचे आजोबा वारी करत होते, पंजोबा त्र्यंबक पंत वारी करत होते. आणि तुकाराम महाराजांच्या बाबतीत तुकाराम महाराजांच्या आठवे पूर्वज हे माऊलींच्या समकालीन होते. तुकाराम महाराजांच्या विश्वंभर बाबांपासून ही वारीची परंपरा सुरू आहे. म्हणजे माऊलींपासूनच वारकरी संप्रदाय सुरू झाला असं काही नाही. अनादी वारीची परंपरा कोणी सुरू केली हे आपण सांगू शकत नाही. पण वारकरी संप्रदायाची जी काही मूळ रचना ते आपण कुठपर्यंत सांगू जाऊ शकतो. तर साहजिक आपण रोज आरती म्हणतो, योगी 28 विटीवर उभा, की पुंडलिक रायापासून वारकरी संप्रदाय त्याच्या कालानुरूपानं हा सुरू झाला असं म्हणू शकतो. हे कालानुरूपानं. आणि तत्वज्ञानाच्या आधारे सांगायचं म्हटलं तर तत्वज्ञानाच्या आधारे वारकरी संप्रदायाला पूर्ण रूप केव्हा आला असेल तर ते माऊलींच्या काळात. ज्ञानदेवी रचिला पाहे आपण ही जी उक्ती वापरतो ते कशासाठी, की माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. कुठला पाया रचला, तर तो जो तात्विक पाया असतो एखाद्या धर्माला, एखाद्या परंपरेला किंवा एखाद्या संप्रदायाला, तो तात्विक पाया मौलींनी रचला. म्हणून ज्ञानदेवी रचिला पाया. आणि कसं असतं माहिती आहे का, एखादा धर्म किंवा संप्रदाय त्याला जर आपण एक रथ म्हणला तर त्या त्या धर्माच्या रथाला, त्या संप्रदायाच्या रथाला 2 चाकं असतात. एक म्हणजे त्याची उपासना आणि दुसरं म्हणजे तत्वज्ञान. बरोबर. ज्या धर्माला, ज्या संप्रदायाला तत्वज्ञान किंवा उपासना ह्यापैकी एक जरी चाक नसेल तर ते वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील की आपल्या महाराष्ट्रात सुद्धा, की महाराष्ट्रात खंडोबाची उपासना करणारी लोक आहेत, पुन्हा भैरोबाची उपासना करणारे लोक आहेत किंवा अन्य भवानीची उपासना करणारी लोक आहेत. पण ह्यांना फक्त एक उपासना आहे विशिष्ट पद्धतीची. आता खंडोबाची म्हटलं तर सोमावती अमावस्येला त्या तीर्थक्षेत्राला जाणं आणि ज्या काही जत्रा असतात त्या जत्रेला जाणं आणि जो काही भंडारा वगैरे उधळणं आणि रोडगा वगैरे वाहणं ही त्या खंडोबाच्या उपासकांची एक उपासना आहे. पण त्याला असं विशेष तात्विक स्वरूप नाही जे वारकरी संप्रदायाला. बरोबर. वारकरी संप्रदायाला उपासना आहे. काय उपासना आहे? वारकरी वारी करतो, वारकरी भजन करतो, वारकरी कीर्तन करतो. पण त्यामागे त्याच्या तात्विक भूमिका आहेत. वारकरी वारी का करतो ह्याच्याकडे वारकऱ्यांकडे तात्विक भूमिका आहे. वारकरी भजन का करतो ह्याचे तात्विक भूमिका वारकऱ्यांकडे आहे. वारकरी कीर्तन का करतो याची तात्विक भूमिका कीर्तनकारांकडे आहे. आणि त्यामुळं वारी, भजन, कीर्तन ह्या माऊलींच्या की इवन भजन तर साहजिक आधीपासून आहे, वारी आधीपासून सुरू आहे, कीर्तन आपण नामदेव महाराजांपासून सुरू झालं असं म्हणू शकतो. पण वारकरी संप्रदायाची उपासना माऊलींच्या आधीपासून आहे, पण तात्विक बैठक ही नेमकी माऊलींपासून आहे.
त्यामुळं वारकरी संप्रदायाला जे काही पूर्ण वर्तुळाकार स्वरूप आलं ते ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात. आणि ते पूर्ण झाल्यामुळं आपण ही उक्ती वापरतो की ज्ञानदेव रचिला पाया. असं म्हणजे विठ्ठलाला दैवत मानणारा, ज्ञानेश्वरी गाथा आदी संतांच्या वाङ्मयांना धर्मग्रंथ मानणारा आणि वारी, भजन, कीर्तन यांना उपासना करणारा म्हणजे वारकरी संप्रदाय. ग्रेट. वारी म्हणजे काय आणि ती का करतात? आता मी जी आत्ताच म्हणलं की वारकऱ्यांकडं उपासना आणि त्याची तात्विक भूमिका अशा आहेत. तर वारी ही वारकऱ्यांची उपासना आहे. मी म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीपासून ही परंपरा सुरू आली. पण ठीक आहे, पण कशासाठी नाही का? तुम्ही वारीला जाता, पण त्याच्या मागची तात्विक भूमिका काय? ती तात्विक भूमिका ज्ञानेश्वर महाराजांपासूनच्या संतांनी मांडली, माऊलींनी मांडली, नामदेव महाराजांनी मांडली, तुकाराम महाराजांनी मांडली, अगदी निळोबा नाईक किंवा नंतरच्या सत्पुरुषांनी सुद्धा ही तात्विक भूमिका मांडली. तर वारी वारी म्हणजे काय? वारकरी संप्रदायात हा मुख्य 4 वाऱ्या आहेत. जुन्या वाऱ्या म्हटल्या तर आषाढी, कार्तिकी आणि नंतर माघ आणि चैत्र वारी. ह्या वारकरी संप्रदायाच्या मुख्य 4 वाऱ्या. एखादा मनुष्य जेव्हा वारकरी होतो, माळ घालून वारकरी होतो, तेव्हा तो ज्याच्याकडून माळ घालतो, तो गुरु त्याला एखादी वारी देतो, की माळ घालताना विचारतात, की बाबा कुठली वारी करणार? तर तो जी शक्य वारी असेल, ती वारी तो करतो. कोण आषाढी करतं, कोण कार्तिकी करतं, कोण चैत्री करतं, कोण माघी करतं. पण वारकरी होणं म्हणजे वारी करणं. या 4 वाऱ्यांपैकी एखाद्या वारीला तो जातो. आणि पंढरपूरला जाणं याचा अर्थ वारी. आणि मुख्य वाऱ्या म्हटल्या तर आषाढी, कार्तिकी. आषाढीला अर्थात महाराष्ट्रातली घराघरातली माणसं पंढरपूरला जातात. आणि आषाढी वारीचं एक वैशिष्ट्य तुला सांगतो. आषाढी वारी केव्हा होते? आणि वारकऱ्यांच्या म्हणजे वारकरी संप्रदाय यातली ही जी काही लोक चळवळ आहे ती लोक जास्ती कुठले तर ते जास्त करून शेतकरी वर्ग आहे. बरोबर का? आणि आता आता एप्रिल महिना आपण सुरू म्हटला. एप्रिल महिन्यात वळवाचा पाऊस होतो. शेतकरी नांगरणी करतात आणि बिया पेरतात आणि ह्या मधला जो संभ्रमाचा काळ असतो, बी पेरले आणि आता उगवण्याचा जो काळ असतो, त्या काळात तो वारीला जातो. आषाढी वारीला जातो आणि आल्यावर त्याची शेतीची बहुतांश कामं सुरू होतात. आणि मग आषाढी वारीला भरपूर लोक त्या निमित्तानं असतात, की शेतीची कामं सगळी उरकलेली असतात. पुरेसा वेळ असतो म्हणून वारकरी वारीला जातो. आणि मग जे काही कोकणातले वारकरी आहेत ते कार्तिक वारीला येतात. कारण काय? कार्तिकीच्या दरम्यान त्यांची जी काही भाताची कामं आहेत ती उरकलेली असतात. म्हणून कार्तिक वारीला कोकणातला समाज असतो आणि चैत्र आणि मागीला संबंध महाराष्ट्रातला थोडका समाज असतो. त्या वाऱ्यात छोट्या असते. तर ही झाली उपासना. तर तात्विक भूमिका काय? ही महत्वाची भूमिका आहे बरं का. वारकरी पंढरीला का जातो? उपासना म्हणून ठीक आहे, पण भूमिका काय? ओके. माऊलींनी किती गोड अभंग आहे बघ माऊलींचा. तर माझी जीवेची आवडी पंढरपुराने येनुगुडी. कारण सांगितलं, पांडुरंगी मन रंगिले, गोविंदाचे गुणी बेदले. कशासाठी जाते मी वारीला? एवढा तत्वज्ञानाचा कळस किंवा तत्वज्ञानाच्या उच्च कोटीवर असणारा ज्ञानेश्वर महाराज. पण ती म्हणत नाहीत की मला अशा तत्वज्ञानाच्या गप्पा मारायला आवडतात, मला असं खंडन मंडन करायला आवडतं, अमृतानुभवातली एक ओवी सुद्धा आपल्याला सुटणार नाही. तरी पण ते म्हणत नाही मला हे आवडत नाही. मला काय आवडतं? मला वारीला जायला आवडतं. नामदेव महाराज काय म्हणाले? कशासाठी तू वारीला काय? नामदेव महाराज तर पंढरपूरचे. कशासाठी तू वारीला ये? काय सांगितलं नामदेव महाराजांनी? सुखा लागे करीशी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. ह्या तात्विक भूमिका आहेत. सोपान महाराजांनी काय सांगितलं? चला हो वैष्णव हो जाऊ पंढरीसी, प्रेमामृत सुख मागूत आहे विठ्ठलासी. वारकरी वारीला जातो कशासाठी जातो? आपल्या प्रभूकडून फक्त प्रेम घेण्यासाठी वारीला जातो. ह्या तात्विक भूमिका वारकऱ्यांच्या आहेत. म्हणून उपासना आणि तात्विक भूमिका असा परिपूर्ण संगम असणारा सोहळा म्हणजे वारी. आणि एका वाक्यात सांगायचं म्हटलं, वारी म्हणजे वारकरी फक्त आनंदाचा भोग घेण्यासाठी वारीला जातो बस. खूप छान. बस. एखादा वारकरी बघा, तो जे काही वर्षभर त्याची जी काही कामं आहेत, जी काही सुखदुःख आहेत, त्या काहीही बघत नाही. पण त्याला एकच वेध असतो. कधी एकदा वारी येते, कधी एकदा वारी येते, कधी एकदा वारी येते. वारीसाठी जगणारा माणूस म्हणजे वारकरी. बस. खूप छान. ऍक्च्युली विठ्ठल हा खरं तर कर्नाटकातला आपण म्हणतो हे कानडा राजा पंढरीचा. मग तो
पंढरपुरात किंवा सोलापूर जिल्ह्यात कसा आला? नाही, ही कसं आहे माहितीये का, हम्म. ऍक्च्युली तो कर्नाटकचा नाही, तो आहे महाराष्ट्राचा. ओके, म्हणजे बरं. असं म्हटलं जातात की ते मूर्ती हो, हो. हलवली गेली, विजयनगर हो. साम्राज्यातलं ते हो, होतं. हो. इवन तिथं अजूनही विठ्ठल टेम्पल, हजार विठ्ठल हो, टेम्पल हो. काहीतरी म्हटलं जातं, तिथं आहे तो मंडप वगैरे. तिथून मग साम्राज्य एका आक्रमकांच्या खाली येणार होतं आणि तिथून त्या देवाला सुद्धा पंढरपूर हे ठिकाण निवडावं लागलं तिथं येण्यासाठी. सो काय नाही, मला हे वरचं माहित सांगतो आहे. ना, सांगतो ना. आपण म्हणतो कानडा ओ विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी लावी दू. खरं तर ह्या कानडा कर्नाटकू याचे अर्थ वेगळे आहेत, पण आपण त्यांना रिलेव्हन्स कशाशी जोडतो तर कर्नाटकाशी. ओके. पण ऍक्च्युली ते कर्नाटकच नाही, ते आहे महाराष्ट्राचं. महाराष्ट्रातून ती मूर्ती कर्नाटकाला गेली आणि कर्नाटकातून पुन्हा महाराष्ट्रात आली. बरं, याच्या आधीचा इतिहास काय? महाराष्ट्रात कुठून आली? महाराष्ट्रात आली कुठून? तुकाराम महाराजांनी किती गोडा अभंग आहे बघ. तुकाराम महाराज काय म्हणाले, हा पंढरपुरात देव कुठून आला? पंढरपुरात देव कुठून आला तर द्वारकेवरून आला. ओके. आणि पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे दुसरा तिसरा कोण नाही, तो कृष्णच आहे. हो. तुकाराम महाराजांचा अभंग बघ, द्वारकेची अवघी संपत्ती घेऊन आले चक्रपाणी पंढरीसे. द्वारकेचा जे काही अवतार संपवला आणि कारभार उचलून देव कुठं आला? पंढरपूरला आला. पुंडलिकावर प्रसन्न झाला म्हणून प्रत्येक संतांनी बघा पुंडलिकाचे आभार मानलेले आहेत. धन्य पुंडलिका बहु बरे केले निदान आणले पंढरी. की तिथला अवतार संपवला आणि त्याला तो आला कुठं? महाराष्ट्रात आला. बरं, महाराष्ट्रात आला आणि एकनाथ महाराजांचे आजोबा की पणजोबा भानुदास महाराज, भानुदास महाराजांच्या काळात विजयनगर साम्राज्य होतं, त्याला मला वाटतं कृष्णदेवराय राजा होता. कृष्णदेवराय. तो हा महाराष्ट्राचा जो काही दक्षिण भाग आहे तो त्या भागाशी जोडलेला किंवा त्या भागात असावा. बरोबर. तर तो जेव्हा पंढरपूरला आला आणि आजही आपण त्या मूर्तीकडे बघतो, इतकी साजिरी गुजिरी मूर्ती आहे बरं का ती, आणि त्याला ती आवडली. आणि साम्राज्य त्याचं मोठं होतं, संपन्न होतं सगळं, आणि तो मूर्ती घेऊन कर्नाटकला गेला, हम्पीला गेला आणि तिथं त्यानं विठ्ठलाचं मंदिर बांधलं. अजूनही आहे ते विठ्ठल मंदिर आहे. आणि हा काळ कुठला होता तुला सांगतो, आषाढी वारीला तो घेऊन गेला पंढरपुरातून तोही वारी करायचा का? नाही, तो आला आला असेल. आणि वारकरी जेव्हा आषाढी वारीला पंढरपूरला आले, मूर्तीच नाही ना. ओके. की देवाला भेटण्यासाठी वारकरी आले आणि देवच नाहीत. तर भानुदास महाराज तेव्हा वारकरी संप्रदायाचं नेतृत्व करत होते. वारकरी संप्रदायाचे तेव्हाच्या द्वैर भानुदास महाराज. आणि मग भानुदास महाराजांचं नेतृत्व इतकं विशाल होतं की ते हम्पीला गेले आणि तिथं बऱ्याच काही कथा घडल्या वगैरे वगैरे, आणि ती मूर्ती घेऊन ते पंढरपूरला आले आणि आहे तशी पंढरपुरात मूर्ती स्थापन केली. ती कुठल्या वेळी तर कार्तिक वारीच्या वेळी. म्हणून तो कर्नाटकचा नाही, तो आहे महाराष्ट्राचा. ओके. अगदी 4 महिन्यासाठी तो कर्नाटकात गेला, पुन्हा इथं आला. ओके. मला अजूनही असं वाटतं महाराष्ट्रातले युजली कुलदैवत किंवा जिथं खूप प्रमाणात लोक देव म्हणून पुजतात अशी 3-4 महत्वाची ठिकाणं. पहिलं तर पंढरपूर वारकऱ्यांसाठी, त्यानंतर तुळजापूर, ओके, अक्कलकोट, ही सगळी सोलापूर जिल्ह्यात आहेत. ज्या जिल्ह्यात जाताना सगळा दुष्काळ लागतो. त्यानंतर तो प्रॉपर सगळ्या जिल्ह्यात जवळजवळ दुष्काळी भाग आहे जवळजवळ. ते तिथं पिकतं सुद्धा फार कमी. सो ह्या देवांना ह्याच कशा जागा आवडल्या? नाही, तो कशी अगदी अलीकडेच हे झालं बरं का. पंढरपूर, तुळजापूरचा, आणखीन कुठलं म्हणलास? अक्कलकोट. आणखी तीनच म्हणलास ना. तर ह्याचा पंढरपूर तुळजापूरचा जर विचार केलास तर पंढरपूर हे आधीपासूनच, म्हणजे आता तुला काळानुरूप सांगायचं म्हटलं तर अगदी पुंडलिकापासून 28 युगांपासून तो देव पंढरपुरात आहे. बरोबर. आणि तुळजापूर सांगायचं म्हटलं तर ती भवानी उत्पत्तीच तिथं झाली ना, भवानीची. आणि आता जे काही अपेक्षित आपले जे काही परिपेक्ष आहेत की तिथं पाण्याची सोबतता असावी, तिथं चांगलं अर्बनायझेशन असावं, ह्या काळात त्या गोष्टी असाव्याच असं नाही ना. तेव्हा महाराष्ट्राची किंवा इव्हन भारताची लोकसंख्या अगदी तटपुंजी होती आणि ती वस्ती कुठं
व्हायचे शक्यतो नदीच्या काठीच ना. त्यामुळं पंढरपूर हे चंद्रभागेच्या काठी, तुळजापूरला कुठली नदी आहे माहित नाही मला. पण देवीच्या निमित्तानं तिथं ते वसलं असेल आणि अक्कलकोट तर अगदी आता रिसेंट अगदी अगदी रिसेंटली आहे ते. मला असं वाटतं की निसर्गाचा एक नियम आहे, उदाहरणार्थ की जर तू मिडल ईस्ट मध्ये बघितलंस, गल्फ कंट्रीज मध्ये, तर तिथं वॉटर रिच फ्रूट जास्त पिकतात. बरं. सो मला असं वाटतं की तो प्रदेश अशा होता की दुष्काळ किंवा कमी पिकणारं किंवा लोक खूप त्रासलेले, सो तिथं देवाची किंवा त्या देवाला वाटलं असेल की ह्या लोकांना जास्त गरज आहे माझी, सो मे बी तो निसर्गाचाच हो. एक असू शकतो. खरंय, इट खरंय. जस्ट आय वुड से अझम्पशन खरंय. की काय म्हणणं आहे खरं आणि तुझ्याबद्दल? आजच्या दृष्टिकोनातून जरी बघितलं हां. तर एक विचार कर, ती दैवत जर त्या भागात नसती हम्म. किंवा आजच्या दृष्टिकोनातून आपण म्हणू की एका पुण्या मुंबई सारख्या अगदी वेल सेटल शहरात हां. असती, तर ठीक आहे, पुण्या मुंबईचं जे काही चाललं असतं त्यांचं, बरं त्या भागाने काय करायचं? तेच की. हा विचार करा ना. म्हणजे पंढरपूर, सोलापूर जिल्हा किती दुष्काळ आहे आपल्याला माहित आहे. बरोबर. धाराशिवमध्ये किती दुष्काळ आहे आपल्याला माहित हो. आहे. अगदी त्याच्या अगदी थोडं अलीकडे आलं की तिथं म्हसवडचा सिद्धनाथ आहे, खरसुंडीचा सिद्धनाथ आहे. बरोबर. तर ती तर अगदी वृक्ष रान आहेत सगळी. हो. त्या देवांच्यामुळे तिथं जी काही आर्थिक उलाढाल आहे त्यांना पोटा पाण्याला तरी अगदी अलीकडे व्यवस्थित मिळतं. करेक्ट. आणि ते जर नसतं तर मग काय आहे? विचारच केला पाहिजे फक्त, नाही का? बरोबर. माझा मगाचा एक रेफरन्स चुकला. मी तुळजापूर सोलापुरातच आहे म्हणलो, ते धाराशिव मध्ये येतं. धाराशिवमध्ये. पण तो दुष्काळी हो, पट्टाच आहे हो. सगळा, आणि जवळजवळ लातूर असलं पर्यंत. तरी ते जवळच आहे ना. खूप ते जास्त अगदी ते एकत्रच करतात. हो, म्हणजे हो. इकडून अगदीच. गेले तरी लोक हो. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि परत हो, मग ते हो. येत आहेत घरी. असं काइंड हो. ऑफ त्यांचं. अगदी त्रिवेणी संगम करून पुन्हा हां. अगदी एका दिवसातले आपल्या भागात तरी हो. एका दिवसात करून येतात परत. कीर्तन म्हणजे काय नेमकं? थांबा. मगाशी मी म्हटलं त्याच परिप्रेक्ष्यातून मी तुला सांगतो, उपासना आणि तात्विक भूमिका. हम्म. वारकरी कीर्तन हे नामदेव महाराजांपासून सुरू झालं ओके. आणि नामदेव महाराज हे वारकरी कीर्तनाचे आद्य प्रवक्ते बरं का. नामदेव महाराजांच्या आधी नारदीय कीर्तनाची परंपरा असायची. फरक सांग म्हणजे मला. हा हां. सांगतो ना. ती कुठून तर नारदांपासून. हा. ओके. नारदीय कीर्तनाचे तुला त्याचे महत्त्व सांगतो तुला. नारदीय कीर्तन हे मंदिरात होतं, ओके. ते बाहेर होत नाही. ओके. ओके. हा. त्यामुळं तू जर नामदेव महाराजांच्या आधीचा काळ विचार केलास तर मंदिरात सर्वांनाच प्रवेश असायचा असं नाही. अगदीच बरोबर. सिलेक्टिव्ह लोकांनाच मंदिरात प्रवेश असायचा. हम्म. नारदीय कीर्तन हे अगदी 3-4 जणांनात होऊ शकतं. म्हणजे एक कीर्तनकार, त्याच्या हातात टाळ असतात आणि एक साथीदाराला एक 2 माणसं, बस एवढ्यातच होतं ते नारदीय कीर्तन. बरोबर. पण वारकरी कीर्तनाची वैशिष्ट्य ह्याच्यापेक्षा खूप निराळे आहेत. वारकरी कीर्तन त्याची जागा वाळवंट आहे. मंदिर सोडून बाहेर. मंदिरात होतातच, हां, त्याला काही बरोबर. अडचण नाही. पण वारकरी कीर्तन भरायला कुठे येतं? मोकळ्या जागेत. वाळवंटासारखं जर असेल ना, 100-400 टाळकरी, बरोबर. 4-5 पखवाज आणि त्यात ते रामकृष्ण हरीचा गजर, ही वारकरी कीर्तन आहे. आणि वारकरी कीर्तनात हे तिथं 4-5 माणसात ही वारकरी कीर्तन होतात. पण वारकरी कीर्तन 400-500 टाळकरी, दोन्ही बाजूला 2 घोड्यावर पखवाज बरोबर. आणि इकडं कीर्तनकार आणि त्याला साथीला 2-3-4-5 मंडळी त्याची चाल म्हणायला. असं जोशात असलेलं वारकरी कीर्तन असतं. आणि वारकरी कीर्तनाची सुरुवात कोणी केली असेल तर ते नामदेव महाराजांनी. कुठे केली? तर पंढरपूरच्या वाळवंटात. आज पंढरपूरचं मंदिर, विठ्ठलाचं मंदिर किंवा रुक्मिणीचं मंदिर जे म्हणतो, त्यावर वारकरी संतांची जी काही, म्हणजे त्यावर मालकी हक्क नव्हता ना, म्हणजे मालकी म्हणण्यापेक्षा हक्क नव्हता ना, की संतांचा किंवा त्या काळच्या लोकांचा संबंध कुठं असायचा? पंढरपूर आणि विठ्ठल, ते मंदिराची जी काही परिसर आहे त्यावर ते बडवी उत्पातांचीच प्रॉपर्टी होती ना. बरोबर. त्यामुळं आणि मग अगदी 47 सालापर्यंत मंदिरात प्रवेश नव्हता. हो. म्हणजे हरिजनांनाही मंदिरात प्रवेश नव्हता. आणि त्या 700 वर्षापूर्वीचा विचार कर ना प्रणय. मग नामदेव महाराजांनी देवाला कुठं आणलं? तर वाळवंटात आणलं. कसं आणलं? तर ते भक्तीच्या जोरावर आणलं. इतकं की कीर्तन सुरू असताना देव पण मंदिरात नसतो. देव कुठं असतो? तर वाळवंटात असतो. बरं, वाळवंटात असून तो काय करतो? फक्त कीर्तन ऐकतो का? असं नाही. आता ते कीर्तन कसं असेल बघ. नामदेव महाराजांचा फार गोड अभंग आहे. नामदेव महाराज कीर्तनाला उभे राहिलेत. आजूबाजूला हजारो टाळकरी, दोन्ही बाजूला 2 पखवाज. ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन, नामदेव महाराजांच्या मागं सगळी संत मंडळी टाळ घेऊन, जनाबाई पुढं बसलेले आहेत
आणि कीर्तन सुरू आहे ते. आणि मग त्या विठ्ठलाचा रोल काय आहे त्यात, विठ्ठलाची भूमिका काय आहे? तर त्या कीर्तनात नाचणारा व्यक्ती म्हणजे विठ्ठल आहे. ओके. त्या कीर्तनात जी काही भजन होते त्या भजनाच्या आनंदात नामदेव महाराजांचा, जनाबाईंचा अभंग आहे, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि तो नाचता नाचता इतका बेभान झाला, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, त्याचं धोतर सुटलं. आणि ओके. मग धोतर सुटलं आणि ते एवढं वारी भरलेली माणसं, ती देवाचं सगळं फिटलं ना खालचं. मग त्याला सावध कोणी केलं? सावध होई देवा ऐसा बोले कबीर. कबीरांनी. हा, ओके. काय असेल बघ ते. आणि मग हे वारकरी कीर्तन म्हणजे काय? आपल्या तत्वज्ञानाचा आनंद घेणं म्हणजे वारकरी कीर्तन आहे. आणि कीर्तन म्हणजे दुसरं काय? आता याची तात्विक भूमिका सांगायची म्हटली तर कीर्तन म्हणजे काय? कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. कीर्तन म्हणजे काय? तिथं देव असतो. जिथं कीर्तन तिथंच देव असतो बरं का. जेथे येथे असे देव उभा कैसे समचरणीची शोभा. जिथं कीर्तन आहे तिथं देव असतो. कीर्तनाची देव आवड मोठी, एका जनार्दनी पडली मिठी. जिथं कीर्तन तिथं देव. त्यामुळे कीर्तनाच्या ठिकाणी देवाला कीर्तन ऐकायला भक्त आले. भक्त. आणि मग मग ह्यांचा काय संबंध आहे? तर हे सगळे मिळून नाम घेतात. विठोबा रखुमाई भजन करतात, रामकृष्ण हरीचं भजन करतात, संतांचं भजन करतात. त्यामुळं वारकरी कीर्तन म्हणजे काय? त्याची तात्विक भूमिका काय आहे? तिथं देव आहे, तिथं भक्त आहेत आणि जिथं नामाचा गजर चालू आहे, हे म्हणजे वारकरी कीर्तन. खूप छान, खूप छान. मग मधल्या ह्याच्यात तू उल्लेख केलास की उत्तरात मागच्या की जातीपाती म्हणजे खूप काळापूर्वी काही विशिष्ट जातींना मंदिरात प्रवेश नव्हता. तुकाराम महाराज आपल्याला ते बाहेर हो. कीर्तन करताना हो. दिसतात प्रत्येक वेळी. सो ह्या दृष्टीकडे कसं बघतो वारकरी संप्रदाय? हा बघ, तू जेव्हा एखादा व्यक्ती जेव्हा वारकरी होतो तेव्हा त्याला पहिलं काय सोडावं लागत असेल तर त्याची जात. क्या बात आहे, खूप छान. जो जात सोडत नाही तो वारकरीच होऊ शकत नाही. ह्याची तात्विक भूमिका ज्ञानेश्वरीत का म्हटलं मी? जाती व्यक्ती पडे बिंदुले, जीवा भावी होती मज मिनले, जैसे लवन कवन घातले सागरा माझी. आमच्या महाराजांची आवडती होई बरं का. क्या बात आहे. वारकरी कीर्तन, वारकरी झालास म्हणजे तू काय झालास? मौली काय म्हणाले माहितीये का? एखाद्या समुद्रात मीठ पडावं. मीठ पडलं ते सापडेल का रे समुद्रात? नाही. ओके, बरोबर. कुठं सापडेल का? वारकरी झालास म्हणजे तू काय झालास? तू देवात मिसळलायस. मग आता तुझी जात कुठली राहिली? वारकरी होणं हीच तुझी जात आहे आता. त्यामुळे वारकरी व्हायचं असल्यावर आपल्याला पहिला काय सोडावं लागत असेल तर जात. बरोबर. आणि त्यामुळं वारकऱ्यांना कुळ जाती वर्ण अवघेची गा कारण. वारकऱ्यांना जातच नाही, त्यामुळे इथून पुढे बोलायचा प्रश्नच नाही ना. तू वारकरी झालास त्यामुळे काय, आता तू कुठल्या जातीचा आहे? आणि अजूनही वारकरी संप्रदायातले जे काही मुख्य फळ आहेत, मुख्य परंपरा आहेत, अजून त्यांच्या अनुयायांना सुद्धा माहित नसेल की ह्यांची जात कुठली असेल. अजूनही, की ज्याच्याकडून आम्ही माळ घातली आम्हाला माहित नाही त्यांची जात कुठली आहे. बरोबर. म्हणजे ही किती मोठी क्रांती आहे बघ, की ज्याला आपण पूर्णपणे समर्पण करायचं आहे, ज्याच्या परंपरेला आपण वाहून घ्यायचं आहे, त्याची जातच आपल्याला माहित नाही. तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या गावचा आहे, आपल्याला काही माहित नाही. खूप छान. किती किती मोठी गोष्ट आहे बघ. त्यामुळं वारकऱ्यांना जात हा प्रश्नच नाही. करेक्ट. तू कीर्तन कर, तुलाच काय, तू भजन कर, तुला तुझी जात आडवी येणार नाही. तू कीर्तन कर, तुला तुझी जात आडवी येणार नाही. तू वारीला ये, तुला तुझी जात आडवी येणार नाही. पण काही काही गोष्टी आपल्याला अशा दिसतात की काळाचा प्रभाव असतो, की मग आता तू विठ्ठल मंदिरात का कसं काय म्हणजे कारण ती विठ्ठल मंदिरावर हक्कच हा बडवी उत्पातांचा होता ना. बरोबर. त्यांचा हाती करायचो म्हणजे कुणाला आत सोडावं न सोडावं. मग साने गुरुजींनी 46-47 साली उपोषण केलं आणि मग तो सर्वांना हक्क मिळाला. पण ह्याला एक रिलेव्हंट म्हणून गोष्ट सांगतो, की भारत नुकताच स्वतंत्र झाला होता 1947 साली. आणि साने गुरुजींचं स्वप्न असं होतं, की भारतानं कुठली मूल्य स्वीकारली असतील तर स्वातंत्र्य, समता, बंधुता. पण समतेच्या बाबतीत आपण तेवढे अजून फ्री नव्हतो ना, म्हणजे आपण त्याला अजून एवढं अडॉप्ट केलं नव्हतं. इम्प्लिमेंटेशन हा, नव्हतं म्हणजे त्याचं प्रॉपर. इवन महाराष्ट्रानं केलं होतं पण भारतात तितकं नव्हतं ना. हो, हो. हो, हो. मग साने गुरुजींनी काय ठरवलं, तर मंदिरात सर्वांना प्रवेश मिळाला पाहिजे. मग साने गुरुजी कुठं आले असतील तर ते पंढरपूरला आले.
मग साने गुरुजींना विचारले तिथल्या पत्रकारांनी किंवा त्यांच्या अनुयायांनी, महाराष्ट्रात एवढी मंदिर आहेत, एवढी दैवत आहे, तुम्हाला पंढरपूरच कशाला पाहिजे मंदिर प्रवेशासाठी? आज कुठल्याही गावात जावा, इतकी मोठी मोठी तीर्थक्षेत्र आहेत, भारतात एवढी मोठी तीर्थक्षेत्र आहेत, तुम्हाला पंढरपूर का पाहिजे? साने गुरुजींनी इतकं गोड उत्तर दिलं. साने गुरुजी काय म्हणाले माहिती आहे का? मी जात निर्मूलनाची सुरुवात पंढरपुरातून करतोय. याचं कारण पंढरपूर हे महाराष्ट्राचं हृदय आहे आणि मी हृदयाला हात घालणार आहे. हिथं हात घातला की महाराष्ट्राला जखम पोचते. हृदयाला हात घातला की महाराष्ट्राला त्याची जाणीव होते. मी पंढरपुरातून सुरुवात करणार आहे. आणि त्यांनी फार कडवं उपोषण केलं बरं का. खूप छान. आणि सर्वांना प्रवेश ही साने गुरुजींची देण आहे आपल्याला. ग्रेट. खूप छान. असं म्हणतात, आय थिंक नामदेव महाराजांनीच म्हणले की ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी होई अनुभवावी. सो काय म्हणणं आहे? अनुभवावी हे काय आहे नेमकं? म्हणजे फक्त ते म्हणून थांबत नाही, तर अनुभवावी असं खरं, सांगतात. खरं. सो व्हॉट इज इट? तुला सांगू का? ज्ञानेश्वरी एवढा सर्वोत्तम ग्रंथ आजपर्यंतही कुठला झाला नाही. ते आपल्याच होते की आपण त्याला जास्ती अंगीकारत नाही. पण महाराष्ट्रातली माणसं सुद्धा आचार्य अत्रे असे म्हणायचे की ज्याच्या घरात ज्याच्या घरी नाही ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या पाठीत हाना दोन लाथा. इतकी महत्वाची गाथा आहे. वाव. इतकी महत्वाची ज्ञानेश्वरी आणि गाथा आहे बरं का. खरंच. आणि का ओवी अनुभवावी ज्ञानेश्वरीच्या बाबतीत तुला सांगतो की ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे बरं, आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण आहेत? की ज्ञानेश्वरी म्हणजे दुसरं तिसरं काय नाही ना, ते गीतेवरची टीकाच आहे. येस. आणि गीतेवरची टीका असून सुद्धा ते मग गीता आणि त्याच्यावरची टीका, पण ज्ञानेश्वरी हा साहजिक दुय्यम ग्रंथ झाला, बरोबर का? पण ज्ञानेश्वरी हा इतका महत्वाचा ग्रंथ झाला, इतकी महत्वाची टीका ज्ञानेश्वर महाराजांनी केली. ज्ञानेश्वर महाराज टीका करणारे ज्ञानेश्वर महाराज कोण? एकनाथ महाराजांनी उत्तर दिले बरं का. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. अर्जुनाला जेव्हा कुरुक्षेत्रावर संकट पडलं तेव्हा भगवान कृष्णाने त्याला गीता सांगितली. मग ज्ञानेश्वरी काय? एकनाथ महाराज म्हणाले दुसरं तिसरं काय नाही, तोच अवतार दर्या लंकापुरासी ज्ञानाबाई सुंदरी ताराबाई. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण? कृष्ण भगवंतच आहे. आणि इतक्या रसाळपणे ज्ञानेश्वरी सांगितली बरं का. आणि माऊलींनीच स्वतः सांगितले बरं का, ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे. ऐका रसाळपणाचे आलोभा की श्रवणाची होती जिभा. इतकी रसाळ ज्ञानेश्वरी, इतकी रसाळ ज्ञानेश्वरी, तुमच्या कानाला जिभ फुटेल. तो कान म्हणेल की हे शब्द मला ऐकू द्या. इतकी रसाळ ज्ञानेश्वरी. आणि एक तरी ओवी अनुभवावी का. आमचे महाराज फार गोड सांगायचे बरं का. तुम्हाला तहान लागली, तुम्हाला किती पाणी लागतं बरं? विहीर भरून, नाही, तांब्या भरून की एक घोट? एक घोट पेला की तहान भागली. आपले जे काही त्रिविध ताप आहेत, ज्ञानेश्वरीची एक ओवी वाचली, ताप शांत झाले. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी किती गोड ओव्या वापरल्यात बरं का. काय म्हणाले ज्ञानेश्वर महाराज? का मंत्रीची वैरी मरे की वायाची बांधावी कट्यारे, रोग जाये दूध साखरे तरी लिंब का प्यावा. तुमची जी काही सुखदुःख आहेत त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी तुम्ही कशाला योग याग तप करताय? का मंत्रीची वैरी मरे वायाची बांधावी कट्यारे. जर दूध साखर खाऊन जर रोग जात असेल तर कडुलिंब कशाला खाता? ज्ञानेश्वरी वाचून जर तुम्हाला सुख प्राप्त होत असेल, कशाला दुसऱ्या ग्रंथाच्या भानगडीत पडताय? आणि एक तरी ओवी अनुभव आहे, बस एक ओवी आयुष्याला पुरणारी. कशासाठी? एका घोटानं तहान बघते, एका ओवीनं तहान बघते, बस. ग्रेट. पसायदान हे त्यातलं खूप मोठं हो 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 म्हणू शकतो विश्व प्रार्थना. तर प्लीज त्याच्याविषयी. पसायदानाच्या बाबतीत बरं का, आपण इतका व्यापक विचार आहे पसायदानाच्या बाबतीत. ज्ञानेश्वर महाराजांचा काळ आपण जर डोक्यात घेतला तर 700 वर्षापूर्वीचा काळ. आज आपण गुगल मॅप वापरतो, आपल्याला जग दिसतं, ते गोल आहे, कुठला देश कुठे आहे वगैरे वगैरे. 700 वर्षापूर्वी काय माहित असेल रे जग कुठे आहे, कुठला देश कुठे आहे? इवन भारताच्या पलीकडे आजूबाजूला काय आहे, आपण किती विचाराच्या कल्पना तरी आपण किती करू शकतो. इवन त्या काळाचा एखादा माणूस फिरायचा म्हणला, त्याला तीर्थयात्रा करायची म्हणली तर तो एक देशापेक्षा जास्त फिरू शकणार नाही ना. त्या काळात ज्ञानेश्वर महाराज, वारकरी विचारांची व्यापकता किती आहे. वारकरी विचार हा फक्त महाराष्ट्रापुरता भारतापुरता नाही,
तर विश्व स्वधर्म सुरे पाहू. वारकऱ्यांनी सुरुवातीला विचार कोणाचा केला, तर वारकरी धर्म हा कुठल्या पात्रतेचा आहे, वारकरी धर्म हा कुठल्या पातळीवर जाणार आहे, वारकरी धर्माचं अनुसरण कोणी कोणी करावं. केवळ महाराष्ट्र, भारत नाही, विश्व स्वधर्म सुरे पाहू. विश्वाचा विचार करणार तत्वज्ञान हे पहिला वारकऱ्यांनी केलं बरं का. त्याच्या आधी कुठेही तुम्हाला हा रिलेव्हन्स दिसणार नाही. इतकं मोठं पासायदान आहे. विश्व प्रार्थना का आपण म्हणतो, पहिली विश्व प्रार्थना म्हणजे पासायदान बस. त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी केलं असेल, त्यांना नमन आहे. पण पहिलं ते पहिलं. ग्रेट. आणि ग्रंथोपजीवी आहे, हम्म. हे काय आहे? ग्रंथोपजीवी म्हणजे ज्ञानेश्वरीला सर्वस्व मानून जगणारी, ग्रंथावरच उपजीविका असणारी मंडळी. हा, खूप छान. ओके. आणि अजून एक ज्ञानेश्वरीत असा आहे कुठेतरी, कर्मे इशू भजावा. हो. सो काय आहे ते? आय थिंक तो कर्मयोगच आहे. हा, साहजिक हा. कर्मयोगच आहे. So, आय थिंक तिसऱ्या अध्यायात आहे ती ओळी. हा. वारकरी विचारांची तत्व भूमिका जर मांडली, हम्म. तर वारकरी होणं म्हणजे काय. तू वारकरी झालास, तुला संन्यास घ्यावा लागत नाही. हम्म. वारकरी झालास, तुला कुठलंही कर्मकांड करावं लागत नाही. हम्म. बरं, वारकरी झालास, तुला कुठल्याही अन्य तीर्थक्षेत्राला किंवा तीर्थक्षेत्राला जावं यासाठी तुला तीर्थक्षेत्राची गरज नाही. हम्म. बरं, मग असं असताना मग आपल्या धर्माचा, आपल्या दैवताचा मग आम्ही करायचं काय. मौलीने सोपं सांगितलं, तुझं कर्मच तुझी वारे, तुझं कर्मच तुझी उपासना आहे, तुझं कर्मच हा तुझा धर्म आहे. म्हणून कर्मे शुभ जावा. एक ते एका जुन्या चित्रपटात मराठ्याती तुका मेळावा मध्ये फार छान ओवी आहे बरं का. हम्म. ओवी, आगा स्वधर्मो हा आपुला, जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखी. वारकऱ्यांचं कर्म हाच वारकऱ्यांचं विठ्ठल आहे बरं का. हम्म. वारकरी रोज जे काही काम करतो त्यातच त्याचा विठ्ठल आहे. सावता महाराजांचं उदाहरण आहे आपल्या पुढं. सावता महाराज अगदी पंढरपूरला जात होते, पण मायात त्यांना विठ्ठल दिसायचा. गाडगे बाबांना स्वच्छता का करायची, त्या स्वच्छतेत त्यांना विठ्ठल दिसायचा. ते गेलेच नाही का मंदिरात? नाही, पंढरपुरात खूपदा गेले. हा, पंढरपुरात त्यांचे फार मोठे धर्मशाळा आहेत. वाळवंटात कीर्तन करायचे गाडगे महाराज. येस, पण मंदिरात ते गेले नाहीत, म्हणलं की मला इथंच विठ्ठल दिसतोय. खूप छान. म्हणून कर्मी शुभारा बस. माऊलीचे फार प्रसिद्ध ओळ आहे बरं का. तया सर्वात्मक ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वेरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. फार प्रसिद्ध ओवी. माऊली म्हणाले, तू उपासना करणार तर कशी कर. ठीक आहे, सगुण उपासना श्रेष्ठच आहे. सगुण उपासना हा वारकऱ्यांचा प्रमुख उपासना आहे बरं का. वारकरी हा सगुण उपासक आहे. केवळ सगुण उपासक नाही, केवळ सगुण, पण सगुणाला महत्व देणार आहे. मग तू काय फक्त 2-2 तास देवपूजाच करत बसायची का. दिवसातला अर्धा दिवस तू देवाचा शृंगारच करायला घालवणार आहेस का. दिवसभर तू देवाच्या आरत्या वगैरे करायला घालवणार आहेस का. माऊली म्हणाली, नाही, तू काय कर, स्वकर्म कुसुमांची वीरा. तू देवाला जेव्हा एखादं फुल वाहतोस, प्रणय कसं वाहतो रे आपण, कसलं फुल वाहतो रे, ते चांगलं दिसलं पाहिजे नाही का. आपल्याला आपला आवडता रंग आपण फुलं निवडतो नाही ना. आपल्याला गुलाबी आवड असेल तर गुलाबी, लाल असेल तर लाल, पिवळ असेल तर शेवंती वगैरे. आणि कसं निवडतो, त्याला वास सुंदर लागतो. आणि ते फुल पण कसं ताजं निवडतो आपण. काही शिळी फुलं देवाला घालत नाही. तुझं माऊली काय म्हणाले, तू कर्म असं कर, तुझ्या कर्माचं पुष्प असं साजरं गोजरं कर. ते ताजं असलं पाहिजे. त्या फुलाला कुणाचा शिवेशाप नसला पाहिजे. त्या कर्माचा सुगंध त्यात असला पाहिजे. ग्रेट. मग असं पुष्प तया सर्वात्मक ईश्वरा, स्वकर्म, तू स्वकर्माचं फुल, स्वकर्म कुसुमांची वीरा, ते पूजा केली होय अपारा तोषाला, तेनच तू पूजा कर. हाच वारकऱ्यांचा कर्म शोभा जावा बरं का. कर्मानच वारकरी देवाची पूजा करतो. खूप छान, खूप छान. या महाराष्ट्रावरती संतांच्या कार्याचा खूप मोठा प्रभाव पण आहे आणि खरं तर योगदान आहे. खरे, म्हणजे हा भारत किंवा नंतर जे तत्वज्ञान मिळालं आपल्याला, इवन तुमच्या रूपात आता तुम्ही ते स्प्रेड करताय, पण त्या तत्वज्ञानानं गुलामगिरीची जी खचलेली माणसं होती ना, त्यांच्या मनगटात बळ आणण्याचा एक योगदान दिलं त्या लोकांना. तिथून ती फिलॉसॉफी शिकली लोकांनी.
बळ आलं लोकांच्या मनगटात, मावळे तयार झाले, शिवराय इथं घडले, त्या फिलॉसॉफीमधूनच असं आपण म्हणू शकतो. सो तुझ्या हो, हो, मते हो. हे काय कॉन्ट्रीब्युशन आहे संतांचं ह्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी? खरंच. आपण महाराष्ट्र धर्म हम्म, आणि वारकरी धर्म याचा कोरिलेशन जर बघायचा, ह्यांचा काय संबंध आहे? हम्म, महाराष्ट्र धर्म बरोबर भागवत धर्म, हम्म. वारकरी संप्रदाय. बरोबर. महाराष्ट्र धर्म म्हणजे दुसरा तिसरा कुठला नाही. हम्म, वारकऱ्यांचा जो धर्म आहे तोच महाराष्ट्राचा धर्म आहे. विचार कर, महाराष्ट्राची भाषा मराठी, हम्म, वारकऱ्यांची भाषा मराठी. हम्म. वारकऱ्यांचा जो पोशाख आहे तोच महाराष्ट्राचा पोशाख आहे, धोतर, उपरण, टोपी. हो हो हो. वारकऱ्यांची जी उपासना आहे तीच महाराष्ट्राची उपासना आहे. वारकऱ्यांचे जे ग्रंथ आहेत तेच महाराष्ट्राचे ग्रंथ आहेत. किती ग्रंथ आहेत हे याची मी तुला विस्तार करून सांगतो. प्रणय, मी आता वारकरी झालो, तू रूढार्थानं वारकरी नाहीस, बरोबर? हम्म. ही दिदी रूढार्थानं वारकरी नाही, दादा रूढार्थानं वारकरी नाही. पण कुठलाही माणूस पकड, त्याला तुकाराम महाराजांचा एक तरी अभंगपाठ असतोच, हम्म. असतोच की नाही? हो. मग काय झालं हे? महाराष्ट्राचा ग्रंथ कुठला आहे तो? गाथा ज्ञानेश्वरी हे महाराष्ट्राचे ग्रंथ आहे. महाराष्ट्र विचार कुठल्या दृष्टिकोनातून करतो? ज्या दृष्टिकोनातून वारकरी विचार करतो त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र विचार करतो. त्यामुळे जो महाराष्ट्र धर्म तोच वारकरी धर्म. आणि मी हा वारकरी धर्माचं, वारकरी पंथाचं महाराष्ट्राला काय योगदान, इतकं महत्त्वाचं योगदान आहे याची न्यायमूर्ती रानडे, पुन्हा राजाराम शास्त्री भागवत, विठ्ठलरामजी शिंदे ह्या समाजसुधारकांनी अतिशय महत्त्वाची भूमिका मांडली बरं का. की आपण हा विचार करतो आता, शिवाजी महाराजांच्या काळात जो काय 17व्या शतकात संपूर्ण देशावर वर मोगली साम्राज्य होतं, खाली 5 पातशाह्या होत्या. बरोबर. बरं, यांना तोंड देणारा ह्या भूमीतला माणूस उत्तरेत निर्माण झाला नाही, दक्षिणेत निर्माण झालाय, महाराष्ट्रातच का निर्माण झाला बरं? हम्म. का निर्माण झाला? इवन अगदी अलीकडचा जरी आपण संबंध जोडला, या भारताला एक विचार देणारी शाहू फुले आंबेडकर ही जी काही पुरोगामी चळवळ आहे ती उत्तरेत नाही निर्माण झाली, दक्षिणेत नाही निर्माण झाली, महाराष्ट्रातच का निर्माण झाली? महाराष्ट्रातच मराठी पहिली शाळा का निर्माण झाली? इवन भगवद्गीतेवर पहिलं प्राकृत भाष्य महाराष्ट्रातच का निर्माण झालं? चक्रधर हे गुजरातमधले चक्रधर स्वामी, त्यांनी आपल्या शिष्यांना महाराष्ट्रात जावं म्हटलं. का म्हटलं? याचे कारण आपल्याला शिवाजी महाराजांच्या उदयात सापडतील. राजाराम शास्त्री भागवत आणि न्यायमूर्ती रानडे यांनी काय कारण मीमांसा सांगितले आपल्याला. शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातच का निर्माण झाले? कारण महाराष्ट्रात ज्ञानोबा तुकाराम निर्माण झाले. ग्रेट. बरोबर. याचा अर्थ असा नाही की शिवाजी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज होते त्यांच्यामुळंच शिवाजी महाराज झाले, तसं नाही. माझं म्हणणं काय आहे, ज्याला आपण वातावरण निर्मिती, महाराष्ट्राचं समाजमन, महाराष्ट्राची जी काही मानसिकता तयार करण्याचं काम कुणी केलं असेल, या मोगलाई विरुद्ध, या अत्याचाराविरुद्ध, या परकीय जे काही जोखड आहेत त्याच्या विरुद्ध वारकऱ्यांनी निर्माण केले. एकनाथ महाराजांची जी काही एकनाथ महाराजांचं वाङ्मय काढा, त्यात तर हे ओतप्रोत दिसेल आपल्याला. तुकाराम महाराजांचे पायकीचे अभंग काढा, त्यात तर तुला स्पष्ट स्पष्ट तुला तुला गनिमी काव्याचे उपदेश दिसतील. तुला एखाद्या सेवकानं राजाशी कसं वागावं हे दिसेल तुला. हे वारकऱ्यांनी निर्माण केलं, हे वारकरी संतांनी निर्माण केलं. आणि त्याची फलश्रुती म्हणजे शिवाजी महाराजांना कार्य करण्यासाठी अतिशय सुलभ वातावरण निर्मिती झाली. करेक्ट. आणि महाराष्ट्र धर्म, वारकरी धर्म एक विचार करतो. ह्या दोघांचा कोरिलियन्स टाकून मगाशी मी म्हटलं की महाराष्ट्राची भाषा ही वारकऱ्यांची भाषा, महाराष्ट्राचं तत्वज्ञान हे वारकऱ्यांचं तत्वज्ञान, महाराष्ट्राचा पोशाख हे भारतात हा महाराष्ट्र, वारकऱ्यांचा पोशाख हाच महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा पोशाख. पोशाख. बरोबर. एक महाराष्ट्र धर्म ह्या संज्ञेची एक विचार के परिपेक्षातून जर तू विचार केलास, महाराष्ट्र धर्म आपण कशाला म्हणतो रे? एक महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? एक मराठी भाषा. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? महाराष्ट्राची जी काही प्रादेशिक सीमा आहेत ते भौगोलिक सीमा, प्रादेशिक भौगोलिक सीमा म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? महाराष्ट्रातली माणसं, मराठी माणसं म्हणजे महाराष्ट्र. बरोबर. ह्या 3 गोष्टींचा तू विचार कर.
महाराष्ट्र धर्माची म्हणजे हिंदवी स्वराज्याची किंवा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची भाषा कुठली होती? मराठी होती. बरोबर. मराठी केली त्यांनी. शिवाजी महाराजांच्या आधीपर्यंत जे काही व्यवहार होत होते फारसी. फारसीमध्ये होत होते. बरोबर. शिवाजी महाराजांनी ते मराठीत केले. हनुमंते त्यांचे जे काही रघुनाथ पंत हनुमंते मराठी राजभाषा कोश निर्माण केला. हो. शिवाजी महाराजांची पत्र ही मराठीतून जाऊ लागली. आणि वारकऱ्यांचा विचार कर, वारकऱ्यांचा व्यवहार पूर्ण मराठीत आहे. वारकऱ्यांचे धर्मग्रंथ हे पूर्ण मराठीत आहेत. वारकरी एकमेकांशी बोलतो पूर्ण मराठीत बोलतो. आणि दुसरी बघ, प्रादेशिक जे काही सीमा आहेत हे अभिनिवेशातून होईल बरं का, पण तुला एक सांग बघ गंमत, जिथपर्यंत वारकरी गेले तिथपर्यंत स्वराज्य गेलं. ग्रेट. आणि जिथपर्यंत वारकरी संत निर्माण होत होते तिथपर्यंतच मराठा साम्राज्य कळसावर होतं. आणि वारकरी संतांची परंपरा जिथं खंडित झाली तिथंच मराठा साम्राज्य लयाला गेलं. मी विस्तार करून सांगेन तुला. महाराष्ट्र उत्तर आणि दक्षिण बघ. नामदेव महाराज उत्तरेत गेले. कुठपर्यंत गेले? पंजाब पर्यंत गेले, घुमाण पर्यंत गेले. इकडं दिल्ली हरियाणाचा भाग पूर्ण नामदेव महाराजांच्या प्रभावाखाली होता. ह्याला अनुसरून एक गोष्ट सांगतो. आपण उत्तरेतली जी काही संत परंपरा कबीर, रोहिदास किंवा मीराबाई, पुन्हा सूरदास आणि नाभिक समाजाचे कोण संत रे? संत सेना महाराज हे बांधवगडचे उत्तरेतले. आणि हे परंपरा कोणी निर्माण केली? उत्तरेत ही संत ही संज्ञा कुणी रुजवली असेल तर ती नामदेव महाराजांनी रुजवली. नामदेव महाराजांची ही च्या आधी संत संकल्पनाच नव्हती उत्तरेत. नामदेव महाराज तिथं गेले आणि तिथं मग कबीर निर्माण झाले, रोहिदास निर्माण झाले, सेना महाराज निर्माण झाले. आणि त्याची फलश्रुती अशी झाली की गुरुग्रंथ साहेबामध्ये नामदेव महाराजांनंतर 200 वर्षांनी शीख धर्म उदयाला आला. आणि शीख धर्माचे प्रमुख धर्मगुरू किंवा एक प्रेरणास्थान म्हणजे नामदेव महाराज आहे. नामदेव महाराज उत्तरेत गेले. मी काय सांगणार होतो, नामदेव महाराज उत्तरेत गेले आणि कुठं गेले? पंजाब पर्यंत गेले. बरोबर. आणि तू ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतरचा काळ बघ आणि नामदेव महाराजांचा काळ बघ. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि 1.5 वर्षाच्या आतच महाराष्ट्रावर येऊन साम्राज्य आले. उत्तरेत तर त्याच्या आधीपासूनच होतं. नामदेव महाराज कुठे गेले? पंजाबात गेले. पंजाब का बरं? जी काही आक्रमण येते त्यांना वाट कुठे आहे तर पंजाबात भारतात यावं लागतं. तिथून एंट्री होती. करेक्ट. बरोबर. आणि त्याची फलश्रुती अशी झाली नंतर की जिथं इराक किंवा अगदी अफगाणिस्तान, पाकिस्तान इथं जी मुघली आक्रमण किंवा अरबांचं आक्रमण झालं तिथला धर्म पूर्णपणे लयाला गेला. आज पाकिस्तानमध्ये तिथला जो काही मूळ धर्म होता तो आपल्याला दिसत नाही. अफगाणिस्तानमध्ये दिसत नाही. इराककडे तर काही प्रश्नच नाही. भारतात मात्र तशी परिस्थिती नाही. भारतातला धर्म नामदेव महाराजांच्या आधी होता, आक्रमणाच्या आधी होता, तोही भारतात धर्म टिकून आहे. भारतातली भाषा टिकून आहे, भारतातली संस्कृती टिकून आहे. एक काकासाहेब कारखानीस म्हणून फार मोठे पद्मश्री त्यांना पुरस्कार मिळाला. त्यांनी कारण मीमांसा केली भारतात हे टिकून का राहिलं? कारण नामदेव महाराज पंजाबात गेले. ते प्रवेशद्वारावरच थांबले. तिथं वातावरण निर्मिती केली. आज आपल्याला त्याची फलश्रुती आहे. आणि त्याच्यानंतर 400 वर्षांनी मराठा साम्राज्याच्या सीमा उत्तरेत गेल्या. कुठपर्यंत गेल्या? अटकपर्यंत गेल्या. आणि अटक हे पंजाब पासून अगदी जवळ आहे, पाकिस्तानात. हा. आणि दक्षिणेचा विचार कर, आपण कुठे जिंजीपर्यंत गेलो. एकनाथ महाराज हे कर्नाटकात फिरत होते, खूप फिरत होते. एकनाथ महाराजांची शिष्य मंडळी कर्नाटकात खूप दिसतील. तिथं नंतर पुरंदास सारखे विठ्ठलाचे भक्त होऊन गेले. ती विचार कर, जिथपर्यंत वारकरी गेले तिथपर्यंतच मराठा साम्राज्य गेले. आणि तिची कुठपर्यंत टिकलं ते वारकरी संतांची परंपरा होती. ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत आणि शेवटचे संत निळोबाराय म्हणतो आपण. बरोबर का? एक विचार कर, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला. बरोबर. एकनाथ महाराजांचा उदय झाला तेव्हा पूर्ण महाराष्ट्र आणि देश हा पारतंत्र्यातच होता, मुघली आक्रमणातच होता, नाही का? एकनाथ महाराजांनी वातावरण निर्मिती केली. त्यानंतर 30 वर्षांनी शिवाजी महाराज निर्माण झाले. त्याच्या आधी
तुकाराम महाराज निर्माण झाले आणि स्वराज्य उभं राहिलं. ते स्वराज्याच्या पायात शिवाजी महाराजांनी रचला. कुठपर्यंत गेलं ते? शाहू महाराजांपर्यंत, बाजीराव पेशव्यांपर्यंत आणि दुसऱ्या बाजीरावपर्यंत तर ते लयाला गेलं लयाला गेलं. पूर्ण. 1818 मध्ये आपण पूर्ण पारतंत्र्यात गेलो पुन्हा एकदा. बरोबर. केव्हा जेव्हा निळोबाराय शेवटचे संत 1750 साली समाधिस्थ झाले आणि 50 वर्षानंतर मराठा साम्राज्य लयाला गेले. हा किती म्हणजे रेल्वेचे रूळ जे असतात की हे चाललंय म्हणून हे चाललंय. हा विचार म्हणजे महाराष्ट्र धर्म आहे. हा विचार म्हणजे वारकरी धर्म आहे. करेक्ट. इवन संत रामदास म्हणतात, मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, मुलुख बडवावा, बुडवावा धर्मस्थापन. स्थापनेसाठी. सो खरंच आहे ते. खरंच आहे. नंतर ते ऐकलं म्हणण्यापेक्षा शिवराय त्याच मातीतून घडले आणि त्यानंतर मराठा. आणि वारकरी संतांची विचार करण्याची भूमिका कुठून होती? तर हा आपली भाषा, कारण वारकऱ्यांनी आपली भाषा पहिली मराठीच ठेवली बरं का. त्याच्याकडे देणार आहे मी की मराठी जी 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 इवन तुझं पण आणि तुझा लेखही आपण मी वाचलाय, तो आपण छापलाही होता. हो हो हो. सो ते मराठीचा आग्रह केलाच पाहिजे खरं तर अगदीच. महाराष्ट्रात. सो काय आहे त्याचं महत्व? अगदीच. महाराष्ट्राचं, मराठी भाषेचा आणि त्याचा अनुबंध भारताशी जोडून मराठी भाषा किती महत्वाची ठरली बघ तुला सांगतो. हे कुठून सांगतोय मी? अगदी वारकरी पंथाची जिथून सुरुवात झाली आपण असं आपण म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांपासून, तिथून विचार करतो की तू आता तत्वज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस. तुला माहिती आहे भारतात एखादी तत्वभूमिका मांडायची झाली तर ती कशाच्या आधाराने मांडली जाते रे? भगवद्गीतेच्या. बरोबर. तुम्हाला जे काय मांडायचं ते मांडा. त्याला चौकट कुठली असेल तर भगवद्गीतेच्या असेल. आणि साधारण ही भगवद्गीतेवर टीका करण्याची परंपरा कुठून निर्माण झाली तर शंकराचार्यांपासून निर्माण झाली. शंकर भाष्य वगैरे नाही का, त्यांच्या आधी होत होते बरं का, पण तशा आपल्याला काही मिळतच नाही ना. हो, डॉक्युमेंटेशन प्रॉपर तिथून सुरू झालं. अगदी शंकराचार्यांपासून गीतेवर भाष्य करण्याची परंपरा सुरू झाली. शंकराचार्यांचा काळी 6वं शतक, 7वं शतक. 7वं शतक. करेक्ट. त्यानंतर 400 वर्षांनी ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आहे. बरोबर. 12व्या 13व्या शतकाच्या अशा दरम्यान. ह्या 400 वर्षात गीतेवर जी भाष्य झाली ती संस्कृतातूनच झाली. फक्त आणि फक्त संस्कृत. बरोबर. गीता हा अगदीच आपल्या वैदिक धर्माचा धर्मग्रंथ आहे, मान्य. बर मग भारतातले सगळी लोक संस्कृत भाषा बोलणार आहेत का रे? नाही. बरं, बोलणारे अगदी थोडे असतील, कळणारे किती जण आहेत? बरं, कळणारे असतील, अधिकार किती जणांना नाही का? असं असताना तुम्ही तुमच्या धर्मग्रंथाची भाषा अगदी सिलेक्टिव्ह ठेवता. मग याला छेद कुणी दिला? ज्ञानबाची मेघ ज्याला म्हणतो, पहिलं बंड कुणी केलं असेल तर ते ज्ञानेश्वर महाराजांनी. जगात गीतेवर संस्कृतेतर पहिलं भाष्य ज्ञानेश्वर आहे. की संस्कृत भाषेला सोडून एखाद्या प्राकृत भाषेत म्हणजे मराठी भाषेत केलेलं टीका ही पहिली ज्ञानेश्वरी. भावार्थ दीपिका. आणि ती काय शिल्लेची पेची नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी तर असा कॉन्फिडन्स सांगितला बरं का. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ही गीता एकीकडे ठेवा आणि ज्ञानेश्वरी एकीकडे ठेवा. तुम्ही गीता वाचा आणि ज्ञानेश्वरी वाचा. तुम्ही म्हणणार गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिलं नाही, ज्ञानेश्वरीवर गीते लिहिले. खूप छान. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचल्यावर ज्ञानेश्वरी दुय्यम ठरत नाही, गीता दुय्यम ठरते. म्हणून आजचाही विचार कर, महाराष्ट्र गीता वाचतो ती कशी वाचतो रे? ज्ञानेश्वरीच्या भाषेतूनच गीता वाचतो. बरोबर. महाराष्ट्र काय कुणाची गीता भाषा वाचायला जात नाही, तो ज्ञानेश्वरी वाचतो, त्याला गीता समजते म्हणण्यापेक्षा तू त्याचा आनंद घेतो किंवा गीता वाचले समाधान त्याला असतं. हे ज्ञानेश्वर महाराजांचं झालं. हा कृष्णानं अर्जुनाला केलेला उपदेश हा ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृतात आणला. कृष्णानं अजून एकाला उपदेश केला होता, उद्धवाला. उद्धव गीता आपण ज्याला म्हणतो, श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदात जो उपदेश आहे. मग तुम्ही वारकरी ठीक आहे, कृष्णानं दोघांना सांगितले ठीक आहे, मग तुम्ही अर्जुनाच फक्त ऐकणार का? उद्धवाला पण सांगितलंय ना, मग त्याचं काय? एकनाथ महाराज म्हणाले आम्हाला ते पण मान्य.
मग एकनाथ महाराजांनी भागवत रचलं एकादश स्कंदावर. आणि ते कुठं रचलं हे किती महत्वाचं आहे प्रणय, सांगतो तुला. ते कुठं रचलं तर ते काशीत जाऊन रचलं. काशी ही संस्कृत भाषेची राजधानी, बरोबर. नाही का. संस्कृतचे पंडित काशीत आहे. बरोबर. संस्कृताची जी काही अभिनिवेश आहे, जी काही संपत्ती आहे, ती काशीत आहे. ॲब्सोल्युटली राईट. आणि असं असताना श्रीमद भागवत हा प्रमुख ग्रंथ आहे. त्याच्या एकादश स्कंदावर प्राकृतातून टीका करणं क्रांती आहे त्या काळातली. त्या काशीतल्या हो. पंडितांना पटलं नाही हो, की बाबा असं कसं, हे चालत नाही असलं काय, नाही का. आजही जरी एखाद्यानं म्हणलं की आपल्याला ते पटेल का. ते नाही का एकनाथ महाराजांचंच, संस्कृत जर देवापासून हो. झाली तर प्राकृत हा, काय चोराने एकनाथ निर्माण महाराजांनी काहीतरी. तिथं उत्तर दिली. ती काय काय हा, ते संस्कृत भाषा देवी केली, प्राकृत काय चोरापासून झाली. हा. हे संस्कृत भाषा देववाणी आहे, ठीक आहे. मग प्राकृत काय चोराने केली का. प्राकृत सुद्धा आमची संत वाणी आहे. वा. बरोबर. एकनाथ महाराजांनी काशीत भागवत रचले आणि त्याची परीक्षा झाली तिथं. वारकऱ्यांची जी श्रद्धा आहे ते जे काय 5 अध्याय रचून झाले होते ते काशीतल्या पंडितांनी गंगेला टाकून दिले. चालत नाही म्हणले असलं प्राकृतात लिहिणं वगैरे. ते गंगेनं स्वीकारलं नाही, असं वर धरलं. हो. कशाला टाकून देत आहे घ्यावर. मग तेव्हा काशीतल्या पंडितांना महत्व पटलं त्याचं. एकनाथ महाराजांनी मग पूर्ण 32 अध्यायाचं काशीत रचून केली. बर, रचून पूर्ण झाली इथपर्यंत त्याला मान्यता मिळवली का. काशीतल्या संस्कृत पंडितांनी त्या भागवताची हत्तीवरून मिरवणूक काढली काशीत. ते भागवत मराठीत आहे, ते रचणारा मराठी माणूस आहे. आणि ते एकादश स्कंदाचं पहिलं प्रकृत भाषा आहे, ही मराठी भाषा आहे. बरोबर का. ज्ञानेश्वर महाराज आले, एकनाथ महाराज झाले, तुकाराम महाराजांपर्यंत येईल. तुकाराम महाराजांना धर्मपीठाकडून शिक्षाच या कारणासाठी झाली होती की तुम्ही वेदांचा आशय प्राकृतातून सांगताय, असं कसं काय की. आणि तुम्ही वाणी असता. हा, व्यवसायानं वाणी असताना बरोबर. असं कसं काय. तुका तरी सहज बोले वाणी. तुकाराम महाराज म्हणे, माझे त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी, तुमचा वेदांत आमच्या घरी पाणी भराय आहे. काय वेदांत. किंवा तो वेदांचा तो सारा आमाचीचा ठावा एराने व्हावा भार माता. तुम्ही फक्त ते वज घेऊन बसा, आम्ही ते आनंद आम्हीच घेणार आहे त्याचा. मग शिक्षा यासाठी झाली होती. शिक्षा देणारे रामेश्वर भट्ट वाघुलीकर होते, बरं का. हो, ते रामेश्वर भट्ट वाघुलीकर होते. मग त्याची मान्यता बघ. रामेश्वर भट्ट हे तुकाराम महाराजांचे शिष्य झाले. हो, नंतर. बरोबर. आणि रामेश्वर भट्टांनी सुद्धा नंतर मराठीतून अभंग रचायला सुरुवात केली. ते म्हणाले, माझं चुकलं, मी तुकाराम महाराजांना त्रास दिला, माझं काढून काय. आता बघ, एकेकाळचा कट्टर वैरी बरोबर. आणि एकेकाळचा परम शिष्य. आज तुकाराम महाराजांची आपण जी आरती म्हणतो ती रामेश्वर भट्टांनी रचलेली आहे. बरोबर. तुकी तातुलनेसी ब्रह्म तुका असे आले, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. हे तुकाराम महाराजांचं झालं. आणि बहिणाबाई, तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई, त्यांनी म्हणाले तुकाराम महाराज कुठल्या भाषेत बोलले, तर महाराष्ट्र भाषेत बोलले. ही झाली मराठी भाषेत महाराष्ट्र धर्माची आणि वारकऱ्यांची. मग तू विचार कर, आपण पहिला मुद्दा घेतला की पहिला मुद्दा कुठला घेतला रे आपण, मराठी भाषेचा, की हे काम झालं. की दुसरा मुद्दा घेतला आपण प्रादेशिक सीमांचा, तिथपर्यंत महाराष्ट्र धर्मांचे तिथंच वारकरी आहेत. आणि ते महाराष्ट्रातल्या लोकांचा विचार करतो. आता तिसरा मुद्दा महाराष्ट्रातल्या लोकांचा विचार कर. अगदी 4 वर्षाच्या पोराला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलं सळसळून काटा उभा राहतो. ज्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या कानावर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर काटा उभा राहतो, त्याच महाराष्ट्राच्या माणसावर पुंडलिक वरदारी विठ्ठल म्हटलं की त्याचं हृदय पांघरत. आणखीन कसला अद्वैत पाहिजे तुम्हाला, आणखीन काय प्रमाण पाहिजे. जो महाराष्ट्र धर्म तोच वारकरी धर्म. आणि मराठी भाषेतलं इतकं योगदान आहे वारकऱ्यांचं महाराष्ट्राच्या बाबतीत. आणि पुढे जाऊन भारताच्या बाबतीत सांगितलं ना तुला, की भारताला एक वैचारिक दृष्टिकोन दिला महाराष्ट्राने आणि वारकऱ्यांनी, की ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण आपल्या धर्माकडे, आपल्या धर्मभाषेकडे बघू शकतो. मराठीचा आग्रह यासाठीच आहे. आणि मग अभिजात केव्हापासून आहे, तर ती ज्ञानेश्वर महाराजांपासूनच आहे ना अभिजात.
बरोबर. माझा मराठाची बोलू कौतुकी. अजून अजून कसं अभिजात पद पाहिजे तुम्हाला? अमृता ते हे पैजा अजिंक्य, ऐसी अक्षरे रसिके मिळगे. खूप छान. असं म्हटलं जातं युजली, ते मला नाही पटत, पण तरीही तुला तुझ्याकडून ऐकायचं युअर कॉमेंट ऑन दॅट हा. की वारकऱ्यांनी कीर्तनानं काही समाज बदलत नाही आणि तमाशानं काही तो बिघडत तमाशानं बिघडत नाही आणि कीर्तनानं सुधरत नाही. हा असं हा. काहीतरी आहे तुला सांगू का प्रणय, तमाशाच्या बाबतीत आणि कीर्तनाच्या बाबतीत दोघांच्याही बाबतीत आपले समज चुकीचेच आहेत. कीर्तनांचा आजकाल तमाशा झालाय हा, असं नाही नाही म्हणायचं नाही आहे. नाही. मला ते वेगळ्या दृष्टिकोनातून तुला सांगायचं आहे. ह्यात सुद्धा वारकऱ्यांची किती महत्वाची भूमिका आहे बघतो आता. की तमाशाची जी काही परंपरा आहे, उत्तर पेशवाईत ती सुरू झाली आणि अगदी आजपर्यंत आपल्याला दिसून येते. आपल्याला काय वाटतं तमाशामध्ये आज आपल्याला काय वाटतं अलीकडच्या ज्या काही 50-60 वर्षात तमाशाचे जे काही हेडी स्वरूप झाले, की उघड्या अंगानं स्टेजवर नाचणं, अश्लील विनोद करणं, नाही ते पानचट डायलॉग मारणं, ह्याला आपण तमाशा समजतो. पण ह्या तमाशाची परंपरेचे सत्पुरुष जर आपण पाहिले तर त्यांना हा तमाशा मान्यच नाही ना. लावणी ही परंपरेचे होनाजी बाळा, अनंत फंदी, सगन भाऊ, परशुराम भाऊ, ही जी काही तमाशातली जी काही परंपरा बघ, होनाजी बाळा, अनंत फंदी, परशुराम भाऊ, सगन भाऊ, हे आणि राम जोशी, हे सर्वजण वारकरी होते. वारकरी होते म्हणण्यापेक्षा ते काही माळा घालून वारकरी नव्हते. तुकाराम महाराजांचा अतिशय प्रभाव त्यांच्यावर होता. बरोबर. त्या दृष्टिकोनात आणि त्यांचे जे काही सवाल जवाब चालायचे ते काही कोडी नव्हती, ती आध्यात्मिक प्रश्न होते. नाही का? अशा प्रकारची लावणी होती. त्यामुळं तमाशा बिघडवणं हा काही आपलं समाज बिघडवणं हा तमाशाचा उद्देश नाहीच. त्यामुळं तमाशानं समाज बिघडतो ह्याला काय मी मान्यता देणारच नाही, कारण त्याचा उद्देशच तो नाही ना. आणि कीर्तनाच्या बाबतीत आपले समज चुकीचेच आहेत. आज अलीकडच्या 20 वर्षात आपण कीर्तनाच्या बाबतीत आपले समज काय आहेत? अगदी एखाद्या नवख्या मराठी माणसाला विचारा, काय रे कीर्तन म्हणजे काय? तो म्हणणार, हे मस्तपैकी विनोद असतो, डायलॉग असते, पिक्चरची गाणी असते, नाचणं असतं. हा, ह्यालाच आपण कीर्तन समजतो. वास्तविक पाहता कीर्तन तसं आहे का रे? अजिबात नाही. कीर्तनाचा महिमा तुकाराम महाराजांनी सांगितला. कीर्तन हे इतकं महत्वाचं आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, प्रेमे छंदे नाचे डोले. आणि कीर्तनाचा महिमा सांगतो तुला, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने, भाग्य तरी ऋणी देवायसा. वारकऱ्यांची तात्विक भूमिका कीर्तनाच्या बाबतीतली सांगतो तुला. आपण ब्रह्मनिर्गुण म्हणतो की, आणि आपल्या जीवनाची इति कर्तव्यता वैदिक वाङ्मय काय म्हणतात की अहम ब्रह्मास्मी, आपण ब्रह्म झालो, तत्वमसी सर्वम खलविदम ब्रह्म. बरोबर का? तुकाराम महाराज म्हणाले काय त्याची गरज नाही, कीर्तन करा ना. कीर्तन केल्यावर काय होतं? ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. आणि कीर्तन म्हणजे कीर्तनाला संतांनी शब्द कुठला वापरला? ब्रह्मरस. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. ग्रेट. मग हे ब्रह्मरसाचा आनंद घेता 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 तुमचा आत्मा ब्रह्म होतो. फक्त आत्मा ब्रह्म होतो का? तुमचं शरीर सुद्धा ब्रह्म होतं. काया होतसे कीर्तनी, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तन. तुमचा आत्मा जसा ब्रह्म होतो तशी तुमची काया ही ब्रह्म होते. ही कीर्तनाची ताकद आहे. आणि आता जी माणसं जी म्हणतात कीर्तनानं समाज सुधारत नाही, एकदम चुकीचा समज आहे. अशी कितीतरी माणसं, कितीतरी गावं आपल्याला सांगता येते कीर्तनानं सुधारली. आपल्या इथं हे किल्ले मच्छिंद्रगड आहे, त्याच्या खाली बेरडमाची म्हणून गाव आहे. ओके. हो, अगदी छोटेखानी गाव आहे. नावाप्रमाणेच ते बरं का, बेरेड अतिशय रगील गाव होतं. ओके. की आता आता 7-1 वाजले की गावातली माणसं भट्टीवर जाणार, पिऊन डुलत डुलत घरी येणार. हेच त्या गावाचं एक जे काही वातावरण होतं ते होतं. त्या गावात विठोबा उपाळेकर नावाचे सत्पुरुष गेले. त्यांनी बघितलं की हे मग त्यांनी गावाला काहीच माहित नाही ना, प्रवचन म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, भजन म्हणजे काय, काहीच माहित नाही. तरी पण ते तिथे गेले आणि तिथं गेलं तिथं ज्ञानेश्वरी वाचू लागले. मग ती माणसं येऊ लागले नाही का,
माणसं म्हणू लागली आम्ही हाय पेताड, तुम्हाला चालतंय? ते म्हणले चालतंय बसा. ती वाचाय बसू लागली. ऐकाय बसू लागली. ऐकाय बसता बसता त्यांनी त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी दिली. म्हणले आम्ही पिऊन वाचलं तर चालतंय का? चालतंय म्हणाले, वाचा. त्या विठोबांनांच्या प्रबोधनाचा प्रभाव इतका झाला त्या गावावर, इतका प्रभाव झाला, इतका प्रभाव झाला. अख्खं गाव आज ते व्यसनमुक्त आहे. त्या गावात आज तुला कितीतरी कीर्तनकार दाखवता येतील. अख्खं गाव आज वारकरी आहे. खूप छान. खूप मग हे काय झालं? कीर्तनानं सुधारलं नाही? बरं. आम्ही कशानं सुधारलो? कीर्तनानं सुधारलो ना. एखाद्या व्यक्तीचे गुणदोष कीर्तनावर थोपवणं आणि कीर्तनानं सुधरत नाही म्हणणं, हे ह्याला काय म्हणायचं तुम्ही? मग असं जर तुम्ही म्हणला कीर्तनानं सुधरत नाही, मग कशानं सुधारणार आहे तुम्ही? तुम्ही अशी तुमची कुठली उपासना तुम्हाला पाहिजे की ज्यानं तुम्ही सुधाराल? करेक्ट. ॲब्सोल्युटली राईट. हा. खूप छान वाटलं हे एकूण सगळं बोलून. अर्थातच माझे प्रश्न संपलेत. संपले? हां. आणि अनेक गोष्टी कॉम्प्रेंड करता आल्या तुझ्याकडून. आकलन खूप छान झालं. सो सांग, काय शेवटी काय सांगतोयस? शेवट एक सांगतो बरं का, वारकरी होण्यात आनंद आहे, वारी करण्यात आनंद आहे. आणि तुम्ही म्हणाल वारी काय, मग आम्हाला नाही जुळत बाबा, मला सुट्ट्या नसते ना. वारी कशी करा तुम्ही? मग तुकाराम महाराज म्हणाले, पंढरी पंढरी म्हणता पापाची होय बरं. नुसतं पंढरी पंढरी म्हटलं तुमची वारी झाली. बस. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, तुम्ही गाथा वाचली पाहिजे. हे काय फक्त मी अभिनिवेशातून म्हणत नाही. तुमच्या जीवनाचं सार्थक करायचं असेल, ज्ञानेश्वरी गाथेशिवाय तुम्हाला महाराष्ट्राला पर्याय नाही. बरोबर. हे केव्हा कळेल? जेव्हा त्याची अनुभूती घ्याल तेव्हाच कळेल ना. आता ही ज्ञानेश्वरीच्या बाबतीत नामदेव महाराज म्हणाले, एक तरी ओवी अनुभवावी. तुकाराम महाराजांच्या गाथेच्या बाबतीत दीपू चित्रे नावाचे एक फार मोठे महाकवी होते. ते म्हणाले, तुकाराम महाराजांची अभंग ह्या जगात नसतील तर कविता हा वाङ्मय प्रकारच मी म्हणायला तयार नाही. या जगातून तुकाराम महाराजांचे अभंग मायनस केले तर जगाची कविता शून्य आहे. गंबा सरदार नावाचे फार मोठे वारकरी विचारांवर भाष्य करणारे सत्पुरुष मागच्या शतकात होऊन गेले. ते म्हणाले, मराठी भाषा वजा ज्ञानेश्वरी बाकी शून्य. एवढं आपल्या मातीत बीज आहे, एवढी फळं भरायला आलेली, संतांच्या पुण्याने एवढं झाड बहरायला आले. मग आता ती काय नाचणार नाही ते. तुम्ही काय फक्त बघत बसणार आहे का? अरे अनुभूती घ्या. खरंच आहे, खरंच. सो मग ते अनुभूती घेतल्यावरच अमृतात ही पैजा जिंके ना. नक्कीच, नक्कीच. सो तेच शेवटचं आचार्य अत्रेंचं वाक्य काय मगाशी म्हटलेलास, ज्यांच्या घरी गाता ज्ञानेश्वरी नाहीये, ज्यांच्या घरी नाही ज्ञानेश्वरीची गाथा त्याच्या पाठीत हाना दोन लाता. खरंच आहे ते. आणि ते फक्त असून चालत नाही, तर वाचा, अभ्यासा आणि एक तरी ओवी नक्कीच अनुभव. खरंच आहे. यस. कसं वाटलं तुला? फार छान वाटलं आणि छान बोलता आलं नाही का. माझा पहिलाच पॉडकास्ट असा फेस टू फेस. यस. छान बस. मलाही खूप भारी वाटलं. युजली ही दोघं त्यांचं काहीतरी करत बसतात. हा. जर असं काहीतरी सुरू झालं की पॉडकास्ट त्यांचं काहीतरी काम करत बसतात, कंटिन्युअसली ऐकतायत तुला ते. सो आय थिंक दे ऑल्सो लाईक इट टू. आणि हाही आपल्याला विचार करता आला ना की वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रावर आणि भारतावर काय मोठे उपकार आहेत. नक्की. मी वारकरी असून सुद्धा ही मोठं बोलतो बरं का. खरंच उपकार आहेत. हो, अगदीच अगदीच. म्हणजे जे उपकार खरं तर आपण कधी मे बी फेडूच शकणार नाहीये, तेवढेच उपकार आहेत. कारण आपण आज तिथं बोलतोय, किंवा जो धर्म टिकलाय, जी संस्कृती टिकली आहे, माझ्यापर्यंत जी फिलॉसॉफी येते, पॉडकास्ट पण करतोय किंवा बोलतोय, जी भाषा बोलतोय, त्याचं मूळ ते तिथंच जाते. आणि आपण नेहमी त्या ऋणातच राहू खरं तर. खरंच. यस. रामकृष्ण हरी. खूप धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. असं नको रे म्हणू प्रणया, मीच तुला धन्यवाद दिले पाहिजे. ते कोण घेते असले दस्तऐवजीकरणाच्या नादाला फार कमी लोक लागते. आणि वैचारिक दस्तऐवजीकरण करणं म्हणजे नको वाटतं. लोक डॉक्युमेंटेशन कसं करायला जातात, यात्रेचं जत्रेचं, त्यांना फोटो काढायला आवडते. नाही, ते महत्वाचं आहे, पण वैचारिक ज्या भूमिका आहेत कोण बघणार त्याच्याकडे? एकतर त्याला श्रोतूवर्ग कमी. आजही बघा तुम्ही, आज आपण एखादी पॉडकास्टला फार व्ह्यूज कमी येतात रे, आणि एखाद्या त्रयस्थ कशाही असू दे बघ, मिलियन मध्ये व्ह्यूज जातात. पण हे करणं महत्वाचं आहे, फार गरजेचं आहे. नक्कीच.
ते स्वधर्म गोष्ट आहे ना हा ती जरी का कठीण झाला तरी ह्याच्या अनुष्ठेला भला हा. देखील. तेच कितीही कठीण किंवा कितीही वाटलं तरी ते केलं पाहिजे कारण स्वधर्म आहे आणि ते जपलंच पाहिजे. सो नक्कीच धन्यवाद, खूप धन्यवाद आल्याबद्दल. थँक्स फॉर युअर टाइम. रामकृष्ण हरी. कृपया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करून आमचं काम कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.